विधिमंडळामध्ये लक्षवेधी आणि प्रश्न मांडण्यासाठी पैसे घेत असल्याचा आरोप काल आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत केला। भाऊ, काय नेमका हा प्रकार आहे आणि कोणावर नेमका आरोप आहे? बघा, गडचिरोली जिल्ह्यातील काही धानभरडाई करणाऱ्या राईस मिलर्सच्या संदर्भात एक प्रश्न परवा विधानसभेमध्ये लावण्यात आला होता आणि काल त्याच प्रकारचा तोच प्रश्न परत लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये लावण्यात आला आणि ही लक्षवेधी विधान परिषदेमध्ये लावण्याच्या आधी मला संबंधित राईस मिलर्सने एक ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप दिली। त्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिपमध्ये या संदर्भात लक्षवेधी लावण्याच्या संदर्भात किंवा एक ब्लॅकमेलिंग करण्याचा, खंडणी मागण्याचा प्रकार त्या ऑडिओ क्लिपमध्ये समोर आलेला आहे आणि त्या ऑडिओ क्लिपचं पूर्ण ज्यावेळेस मी बघितलं, त्यात मोठ्या प्रमाणात पैसे मागण्याची घटनाही त्यात आलेली आहे, त्या रेकॉर्ड झालेली आहे आणि मी ही सगळी बाब त्यावेळेस सभागृहामध्ये फडणवीस साहेब बसून होते, त्यांना मी सांगितली। त्यांनी निश्चितच सांगितलं की या संदर्भात सगळी फॉरेन्सिक रिपोर्ट फॉरेन्सिक हे करून घ्या, या संदर्भात सगळी रिपोर्ट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणाचं नाव घेऊ नका, पण ही माहिती तुम्ही पटलावर सभागृहात मांडा आणि पटलावर ठेवा, या संदर्भातली माहिती त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यानंतर सभागृहामध्ये हा विषय मांडला। हो, जी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप आहे यामध्ये नेमकं काय संवाद झाले आणि नेमकं तो नेता जे आहे ते विरोधी पक्षातील आहेत की सत्ताधारी पक्ष? बघा, असं आहे, कोणाचे नाव जोपर्यंत या संदर्भातले सगळे तथ्य पुढे येत नाही, या ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिपची ऑथेंटिसिटी जोपर्यंत कळत नाही, फॉरेन्सिकच्या लॅब टेस्टिंग नंतर या संदर्भात भाष्य करणं मला असं वाटतं योग्य होणार। पण या ऑडिओ क्लिपमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करण्यात आली। याआधी या संदर्भातले LOQ न लावण्यासाठी एक मोठी रक्कम घेण्यात आली होती, त्या संदर्भातले भाष्य या ऑडिओ क्लिपमध्ये आहे। हो, मात्र आपण जर पाहायला गेलं विधिमंडळ जे आहे ते जनतेचा प्रश्न मांडण्याचं व्यासपीठ असं मानलं जातं आणि अशा पद्धतीने जर इथे जर असे प्रकरण घडत असतील तर कसं पाहता तुम्ही? नाही, बघा, ही विधिमंडळ आम्हाला अनेक आयुध्याच्या माध्यमातून आम्हाला या महाराष्ट्र जनतेला न्याय देण्याचं काम आम्हाला तिथनं करायचं की आम्ही करतो। पण काही आमदार असे आहेत जे LOQ लावण्याच्या नावाने किंवा लक्षवेधी लावण्याच्या नावाने लोकांकडनं पैसे घेतात। पैसे तर ठीक आहे, एक गोष्ट आहे, पण अनेक आमदार असे आहेत जे त्यांच्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणी त्यांच्या विरोधात काम केलं असणार, कोणी भाजपचं काम केलं असणार किंवा कोणी त्यांना पैसे त्यावेळेस निवडणुकीत पैसे दिले नसणार, तर त्या लोकांचे जर कॉन्ट्रॅक्ट असणार, बिल्डर असणार किंवा हॉटेलर असणार किंवा एखादा व्यावसायिक असणार, त्या लोकांना धमकवण्याचा किंवा त्या लोकांना त्रास देण्याचं काम, ब्लॅकमेलिंग करण्याचं काम, दडपणशाही आणण्याचं काम काही विधायक करतात आहे। या संदर्भातलेही पुरावे माझ्याकडे आहेत। तर निश्चितच या संदर्भात या सगळ्या प्रकारच्या लोकांवर कारवाई झाल्या पाहिजे, या लोकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे। खूप खूप धन्यवाद भाऊ। आपण पाहू शकतो की सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आमदारांना जे आहे ते विधिमंडळात पाठवले, मात्र हेच आमदार जे आहे ते लक्षवेधी मांडण्यासाठी आणि प्रश्न मांडण्यासाठी पैशाची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप डॉक्टर परिणय फुके यांनी केलेला आणि त्या संबंधित ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले। आता ते फॉरेन्सिक रिपोर्टमधून ही सगळी तपासणी झाल्यानंतर नेमका आवाज कोणाचा आणि पैशाची मागणी कोणी केली हे सगळं स्पष्ट होणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।